मंदा तोंडावर विसरून जाईल तुझ्या घरी आलीये, अशी मारेल तुला की उठणार नाही 2 दिवस. सुमन, तेच म्हणते आहे मी. पाहून घे आहे की नाही पुरुष, नाहीतर काही करायचं झालं तर उठणार नाही 2 दिवस. मंदा, काय बोलते आहे ही? काय उठणार नाही म्हणते आहे? सुमन, तुला नाही कळणार. मोठी हो पहिले, मग प्रेम बीम कर. मंदा, चल ग श्वेता, मूर्ख काहीही बोलते. श्वेता, काही निर्णय झाला नाही. अशी गेलीस तर सुमन जिंकेल आणि मान्य करावं लागेल. विचार तिला काय करायचं की सिद्ध होईल. मंदा, सुमन, काय करावं लागेल चंद्याला? सुमन काही नाही, एक स्त्री आणि चंद्या आणि माझं हे पुस्तक. दोघं वाचतील बस. मंदा, स्त्री? सुमन, तू सोडून तू म्हणशील तर मी, आणि मी नाही तर ही श्वेता. मंदा, मी का नाही? सुमन, ह्या प्रयोगात बालमनावर परिणाम होणाऱ्या गोष्टी होतात. काटा उभा राहतो. तू खोटं बोलशील ना? उभा राहिला तरी आणि उभा राहिला नाही. लहान आहेस तू, कळणार नाही तुला काटा उभा राहिला की नाही राहिला. मंदा, ये. कोण लहान आहे? एक वर्ग मागे आहे तू माझ्या. सुमन, मी बोललेलं कळले नाही तुला? पुस्तक वाच. काय लिहिलंय? स्त्री आणि पुरुषाच्या शरीरावर काय परिणाम होतो प्रणयाचा. श्वेता, भांडू नका. जोपर्यंत कळतं नाही ऐकू, तिचा आणि स्त्री म्हटली ती. आपण मुली आहोत. सुमन, ही तुमची अक्कल. मुलगी आणि स्त्रीमध्ये अटकले आहे अजून तुम्ही. सुमन, त्याच्या नाही, पण तुझ्या चालेल. मी किती दिवसात समजेल? सुमन, 1 तास खूप झाला. 1 आठवडा देते मी तुला मंदा. मंदा आहे ना तू, कर सिद्ध. आणि हा कागद घे, कविता करतो म्हणे. मूर्ख. मंदा, कागद काय म्हणते? कविता आहे ती. पण समजायला मोठे स्तन नाही, मोठं मन लागतं. मी आणि मंदी सुमनच्या घरून निघालो. फार चिडली होती, दात खात होती. डाव उलटा पडला होता वाटेत.